वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ, कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन अट, मकोका आता पुढे काय? बीड जिल्ह्यातील मस्ताजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी होत असताना मोठी बातमी समोर आली आहे. खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आता मोकाका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा ताबा CIDने मागितला आहे. कराडचा ताबा मिळावा यासाठी अर्ज देखील दाखल करण्यात आले आहे. वाल्मिक कराड याच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. नेमकी काय आहे बातमी? खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिकी कराड याची आज न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्याने त्याला केज न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने वाल्मिक कराडला पुन्हा 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर अधिकाऱ्यांनी कराडवर मकोका लावण्याबाबतचा अर्ज दिल्यानंतर त्याच्यावर मकोका लावण्यात आला आहे. दरम्यान वाल्मिक कराडला आता उद्या मकोका कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच तीव्र आंदोलन सुरू केले होते. अशातच वाल्मिक कराडवर याला मकोका लागल्यानंतर समर्थक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच त्यांनी परडी बंदीची हाक दिल्याने शहरातील विविध दुकान आणि आस्थापना बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडच्या मातोश्री ह्या आज सकाळपासून परडी पोलीस स्टेशन बाहेर त्यांनी ठिय्या आंदोलनास सुरुवात केली आहे. असे असताना कराडच्या मातोश्री पारुबाई यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. मुलाला न्याय मिळावा म्हणून त्या सातत्याने आंदोलनाच्या माध्यमातून मागणी करत असल्याचे दिसून येत आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.